नमस्कार मित्रांनो. तर आजचा मुद्दा आहे की आपण कोंबड्यांचं जे खाद्य खर्च आणि खाद्य घरच्या घरी कसं बनवतो. ठीक आहे. आता तुम्ही माझ्या हातात बघत असाल, हा जो आहे हा आहे बारडा. तर याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आहे मका आहे, त्याच्यानंतर गहू, बाजरी, थोडी ज्वारी, त्याच्यानंतर तांदूळ, सोयाबीन असे प्रमाणामध्ये आहे. तर याचं जे प्रमाण आहे आता ते तुम्हाला मी रेशोच्या हिशोबाने सांगाल. ठीक आहे. तर आज फक्त तुम्हाला मी सांगतो का हे जे आहे ते आपण कसं देतो. तर आता हे जे माझ्याकडे जे आहे, समजा सध्या आता आपण 2 किलो घेतलेलं आहे आणि याला जे थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि त्याला भिजू घालायचं अर्धा ते पाऊण तास. त्याच्यानंतरून हे कोंबड्यांना भिजलेलं द्यायचं. ठीक आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही याच्यात जे आता आपण हे बघा असं झालेलं आहे. ठीक आहे. आता याला जे अर्धा ते पाऊण तास याला भिजू घालायचं. त्याच्यानंतर हे कोंबड्यांना टाकायचं. हे जे सकाळचं जे खाद्य आहे खूप चांगलं राहतं, खूप पौष्टिक राहतं. याने जे कोंबड्यांचं अंड्याचं प्रमाण जे ते जास्त होत राहतं. म्हणजे कोंबड्या जे अंडे जे कमी देतात त्यांना व्हिटॅमिन कमी पडतं. तर याला जे ते त्यांचं क्लिअर होतं. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मित्र.